नैसर्गिक सौंदर्य आणि धार्मिक आस्थांचा संगम आहे गुप्त गोदावरी। गंगा गुप्त गोदावरी वसत जहा सुरसीत सेवा प्रेम प्रतीत सौफ प्रकट मिले नवनीत। चित्रकूट हे धार्मिक स्थळ पावन पुण्य आहे। त्रेतायुगामध्ये आपल्या 14 वर्षाच्या वनवासामध्ये देव श्रीराम आणि पत्नी आणि आपल्या भावासोबत चित्रकूटच्या ह्या जंगलामध्ये आले होते। उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमामध्ये स्थित असलेल्या चित्रकूट अनेक धार्मिक मंदिरांनी भरलेला आहे। हॅलो नमस्कार, हाऊस क्वीन प्रियांकामध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत गुप्त गोदावरी स्थान। गोदावरीचं नाव घेताना आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराची आठवण होते आपल्याला। गुप्त गोदावरी हे स्थान खूप रहस्यमय आहे। चित्रकूट जवळ स्थळ मानलं जाणारं रामघाटावरून दक्षिण दिशेने जवळजवळ 18 किलोमीटर दूर आहे 2 प्राकृतिक गुहा। अशी मान्यता आहे की देव श्रीरामाची 14 वर्षाची वनवासाच्या वेळी पहिले देवदेवतांनी ह्या गुहेची निर्मिती केली होती। आपण फिरत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सजावटींची सामाने आणि प्रसाद फुले मांडलेली दिसतात। तसेच खाण्यापिण्याची कमी तुम्हाला इथे भासणार नाही। भक्तजनांना अगोदर इथे तिकीट काढून पुढच्या मार्गाला वरती चढायचं असतं। प्रथम प्रवेश केल्यानंतर ह्या गुहेचा रस्ता खूप कमी जागेचा असून ह्यात अगदी सहजपणे आपण घुसू शकतो। इथून खाली उतरताना आतमध्ये आपल्याला एक नवीन दुनिया बघायला मिळते आणि आपल्याला अनुभव येतो की हा काही दैवी चमत्कारच आहे। लोकांची इथे अशी मान्यता आहे की ही गुहा 9.5 लाख वर्ष जुनी आहे। इथून पुढे गेल्यावर अनुसया माताची मूर्ती आहे। इथून पुढे गेल्यावर सीता कुंडचे दर्शन होते। म्हटलं जातं इथे माता सीता अंघोळ करायची। तसेच पुढे गेल्यावर धनुष्यबाणाच्या सारखी प्राकृतिक कुंड पाहायला मिळते। इथून गोदावरी नदी गुप्त स्वरूप प्रकट होते। इथून पुढे ह्या गुहेत आपल्याला बघायला मिळते ते खटखटा चोर। असं म्हटलं जातं की वनवासाच्या वेळेस माता सीताचे वस्त्र चोरी करताना मयंक राक्षस पळत होता, त्याला लक्ष्मणाने इथे मारलं होतं। तसेच माता सीताच्या या केसांनी त्याला इथे लटकवून बांधून ठेवला होता, त्यामुळे इथे खटखट असा आवाज यायचा। तसेच आपण पहिल्या गुहेच्या बाहेर निघाल्यावर आपल्याला पंचमुखी शिवलिंगाची मूर्ती दिसते। त्यात ब्रह्मा, विष्णू आणि शिव आहेत। दुसऱ्या बाजूला आपण जातो कथा श्रीरामाची माहिती ऐकून। महर्षी गौतम ऋषींची मुलगी गोदावरी माता नाशिकवरून गुप्त रूपाने भूमिगत मार्गाने इथे येऊन प्रकटली। ह्या कारण गुहेला गुप्त गोदावरी नाव मिळालं होतं। दगडांच्या ह्या भव्य कारकिर्दीत गुडघ्यापर्यंत पाणी असतं, त्यामुळे भक्तजन श्रीराम सीता की जय हा पुकारा करत पुढे जात असतात। ह्या गुहेच्या पाण्याचा आनंद तुम्हाला मनसोक्त देणारा वाटेल आणि त्रेतायुगातली आठवण करून देईल आणि प्रत्यक्ष साक्षी ठरवेल। तसेच आश्चर्य आणि कुतूहल विचारांनी मन प्रसन्न होऊन भक्त पुढे जात असतात। पुढे जाऊन गुप्त गोदावरी उगम कुंडाजवळ दर्शनासाठी पोहोचतात आणि दर्शन घेऊन दुसऱ्या मार्गाने बाहेर निघतात। बाहेर वाहत असलेल्या ह्या गुप्त गोदावरीच्या जलधारा अनेक कुंडातून वाहून पुढे जाऊन लुप्त होऊन जातात, गायब होऊन जातात। तर चला मंडळी, हा व्हिडिओ मी इथेच संपवते। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।